साताऱ्यात विनोद कुलकर्णींवरती हल्ल्याचा प्रयत्न. विनोद कुलकर्णी मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष. हल्ल्यामागचं कारण अद्याप अस्पष्ट. सोलापुरात सरवदे हत्या प्रकरणात 15 जणांवरती गुन्हा दाखल, तर आतापर्यंत 5 जणांना अटक. अपक्ष अर्जाच्या वादातनं शालन शिंदे ऑफिसजवळ भांडण, त्यातून हत्या झाल्याचा आरोप. सोलापुरातील मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरण सीबीआय चौकशी व्हावी, मनसेची मागणी. तर 2 दिवसात अमित ठाकरे सरवदे कुटुंबियांची भेट घेणार. सोलापुरात मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदेंची हत्या राजकीय हेतूनं महाविकास आघाडीच्या उमेदवारांना धमक्या दिल्या जात आहेत, काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंचा आरोप. खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरणी हत्येसाठी सुपारी देऊन काही लोकांना बाहेरून बोलवण्यात आलं होतं आणि त्यांच्या माध्यमातून हत्या करण्यात आली होती, रायगड पोलीस अधीक्षकांची माहिती. पुण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. निवडणूक संपेपर्यंत बाबुराव चांदोरेंचा मुलगा किरण चांदोरेंना तडीपार करा, भाजप कार्यकर्त्यांची बाणेर पोलिसांकडे मागणी. निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांच्या प्रचार खर्चासंदर्भात महत्त्वाचे बदल. निवडणूक आयोगानं उमेदवारांच्या प्रचार खर्चाची मर्यादा वाढवली. महापालिकांच्या प्रचारासाठी भाजपनं कंबर कसली. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा रोड शो. गांधी पुतळा ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यादरम्यान रॅलीचं आयोजन. रोड शो नंतर मुख्यमंत्र्यांचं जनतेला संबोधन. छत्रपती संभाजीनगरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रचाराला सुरुवात. छत्रपती संभाजीनगरच्या प्रभाग क्रमांक 1 मधील प्रचार रॅलीत अंबादास दानवेंचा सहभाग. रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी. मुंबईच्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेत थेट लढत. शिवसेना शिंदे गटाकडून मंगेश पांगरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून राजू मुल्ला निवडणुकीच्या रिंगणात, तर शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रचाराला सुरुवात. रवींद्र चव्हाण आणि मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत भाजप उमेदवारांचा प्रचार. पुणेकरांचं आयुष्य सुखकर करू, पुण्याच्या विकासाची शपथ घेऊन भाजप उमेदवारांचा प्रचार सुरू. पुण्यात भाजपच्या उमेदवार मंजुषा नागपुरे बिनविरोध विजयी. डिपॉझिट जप्त होईल म्हणून विरोधकांनी अर्ज मागे घेतले. बिनविरोध विजयी झाल्याचा आनंद. विजयानंतर मंजुषा नागपुरेंची प्रतिक्रिया. नाशकात हिरामण खोसकरांची मुलगी इंदुमती खोसकर प्रभाग क्रमांक 6 मधील निवडणुकीच्या रिंगणात. मुलीच्या प्रचारासाठी आमदार हिरामण खोसकर मैदानात. मखमलाबाद इथून राम मंदिरापासून प्रचाराचा शुभारंभ. कोल्हापुरातील इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीत 137 उमेदवारांची माघार. दरम्यान 65 जागांसाठी 286 जण रिंगणात. धुळे महापालिकेत शेवटच्या दिवशी 199 जणांनी अर्ज मागे घेतल्यामुळे 320 उमेदवार मैदानात. 4 जागांवरती भाजपच्या उमेदवारांची बिनविरोध निवड. 3 महिला उमेदवारांचा समावेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे आमदार संजय केणेकरांची जाहिरातबाजी. नाराज इच्छुकांची नाराजी दूर करण्याचा जाहिरातीतून प्रयत्न. पाठीशी उभा असल्याचं जाहिरातीतून आश्वासन. सोलापुरात भाजप आमदार विजयकुमार देशमुखांचा फोटो विरोधी पॅनलच्या पत्रकावरती झळकला. सोलापुरात भाजप विरोधात राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती. धाराशिवमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक वाऱ्यावर. सत्ताधारी आमदारांसह अधिकारी गायब. अधिकारी वेळेत न आल्यामुळे खासदार ओमराजे निंबाळकरांकडून जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांची खरडपट्टी. वाशिम नगर परिषदेचा निकाल जाहीर होऊन 2 आठवडे उलटूनही उपाध्यक्षपदाचा पेच कायम. उपाध्यक्षपदासाठी दोन्ही बाजूंनी बैठका सुरू. एमआयएमचे 2 नगरसेवक निर्णायक ठरणार. अकोल्यात प्रभाग क्रमांक 16 मधील एमआयएमच्या महिला उमेदवाराची माघार. मशिदीतील ईश्वर चिठ्ठीनंतर एमआयएमच्या महिला उमेदवारांची माघार. तर अकोल्यात एकच मुस्लिम उमेदवार असावा म्हणून काढली ईश्वर चिठ्ठी. मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि मंत्री उदय सामंत यांच्यामध्ये फोनवरून चर्चा. पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाप्रकरणी चर्चा. विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, मंत्री उदय सामंतांचं मनोज जरांगेंना आश्वासन. चंद्रपुरात बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहारचा मोर्चा. शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यासाठी किडनी विकल्याप्रकरणी कडू आक्रमक. दोषींवरती कारवाईची मागणी. चंद्रपूर नागपूर महामार्ग ठप्प. धाराशिवच्या वाशी तालुक्यातल्या पारा गावामध्ये पवनचक्की कंपनी विरोधात आदिवासी समाजाचं आंदोलन. आंदोलक महिला थेट लाईटच्या टॉवरवरती चढल्या. पवनचक्की कंपनीकडून योग्य मोबदला न मिळाल्याचा आरोप. घरकुलाच्या मागण्यांसाठी वरणगाव नगर परिषदेवरती नागरिकांचा मोर्चा. शहरातील तिरंगा चौक ते नगर परिषदेपर्यंत मोर्चा. महिलांचा मोठ्या संख्येनं सहभाग. धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांकडून उद्धट वागणूक. निवेदन देण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना हुसकावून लावल्याचा आरोप. जिल्हाधिकाऱ्यांच्या कृतीमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप. नाशिकच्या लासलगाव एपीएमसीत कांद्याच्या सरासरी बाजारभावात 400 रुपयांची घसरण. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. कांद्याचे सरासरी बाजारभाव 2000 रुपयांच्या आत.
वाशिममध्ये कृषी विभाग शेतकऱ्यांना 50% अनुदानावर कांदा चाळ उपलब्ध करून देणार. कांद्याची गुणवत्ता टिकवणं आणि साठवणुकीतील नुकसान टाळण्यासाठी मदत होणार. जळगावच्या रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यात महामार्गाच्या कामामुळे केळी पिकावरती धुळीचं साम्राज्य. प्रचंड धुळीमुळे केळीचं पीक धोक्यात. नुकसानीमुळे केळी उत्पादनात घट होण्याची शक्यता. कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी राज्य सरकारकडून एआय धोरणाची अंमलबजावणी सुरू. मुंबईत विशेष अॅग्रीटेक नाविन्यता केंद्र स्थापन. शेतीच्या पीक कर्जासाठीचं मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा. 1 जानेवारीपासून हा निर्णय लागू होणार. 2 लाखांपर्यंतच्या कर्जावर सवलत मिळणार. सर्व बँका सहकारी संस्थांना निर्णय बंधनकारक. धाराशिवच्या कळंबमध्ये शालेय विद्यार्थ्यांची तुफान हाणामारी. लाठ्या-काठ्या, फायटर आणि सळ्या घेऊन हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल. एसटीच्या महिला वाहकाची महिला प्रवाशाला शिवीगाळ. महिला वाहकाचा शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल. नांदेडच्या अर्धापूर बसस्थानकातला प्रकार समोर. अमरावतीच्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील सावळापूर इथे अवैध सावकारी प्रकरणी सहकार विभागाची धाड. गोपाल टेकाडे या व्यक्तीच्या घरातनं 22 कोरे चेक, 27 कोरे स्टॅम्प आणि 45 स्थावर मालमत्तेची कागदपत्र जप्त. पालघरमध्ये शालेय क्रीडा स्पर्धेदरम्यान गुजरातमधील विद्यार्थिनीचा मृत्यू. धावण्याच्या स्पर्धेनंतर श्वास घ्यायला अडचण आल्यामुळे विद्यार्थिनी बेशुद्ध पडली. उपचार मिळण्यापूर्वीच विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. भाईंदर रेल्वे स्थानकात पाय घसरून पडल्यामुळे 55 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू. मात्र रेल्वे प्रशासनानं आणि आरपीएफनं घटनेची साधी दखलही न घेतल्याचा मनसेचा आरोप. तर दोषींवर कारवाई करण्याची मनसेची मागणी.